श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत ते वाचावं का? स्वामी महाराजांच्या प्रकट दिन जवळ येत आहे, त्या निमित्तानं आपण गुरुचरित्र वाचतो किंवा स्वामीचरित्र सारामृत वाचतो. तर त्याच वेळी आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत वाचू शकतो का? या दिवशी त्यांच्याच मूळ रूपाचं म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या चरित्राचं पारायण आपण करू शकतो का आणि त्याची फलश्रुती होते का? ते फलदायी म्हणलं जातं का? अनेक जणांना हा प्रश्न असतो. तर स्वामी आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचं नातं काय? स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार आहेत, तर श्रीपाद श्री वल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार आहेत. स्वामींनी स्वतः अनेकदा सांगितलं आहे की आम्हीच श्रीपाद श्री वल्लभ आहोत, त्यामुळे स्वामींच्या प्रकट दिनी त्यांच्या मूळ रूपाचे गुणगान करणं म्हणजे साक्षात स्वामींची सेवा करण्यासारखं आहे. ज्यांना जीवनात खूप संकटे आहेत किंवा आध्यात्मिक प्रगती हवी आहे, त्यांच्यासाठी हे पारायण एक रामबाण उपाय म्हणून ठरत असतं. तर तुम्ही करू शकता, म्हणजे नक्कीच करू शकता. या ग्रंथात एकूण 53 अध्याय आहेत. तुम्ही हे पारायण प्रकट दिनाच्या 7 दिवस आधी सुरू करून प्रकट दिनी त्याची सांगता करू शकता. पहिला दिवस 1 ते 6 अध्याय, दुसरा दिवस 7 ते 12, तिसरा 13 ते 18. त्या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळ्या अध्यायांचं म्हणजे कोणत्या दिवशी किती अध्याय वाचावे हे सगळं सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला 7 दिवस शक्य नसेल तर प्रकट दिनी किमान सिद्ध मंगल स्तोत्र त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला वाचायचा आहे. आणि अध्याय पहिला आणि 53 हा अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो. हे चरित्र अत्यंत प्रभावशाली आणि सिद्ध आहे, त्यामुळे काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. वाचन करताना तेलाचा किंवा तुपाचा समोर अखंड दिवा ठेवायचा आहे. पारायणाच्या दिवसात पूर्णतः सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज आहे. दत्तगुरु महाराजांना अजिबात कांदा लसूण आवडत नव्हता, त्याच्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ त्यांचेच पहिले अवतार असून त्यांच्या सेवेत सुद्धा तुम्ही हे नाही खाऊ शकत. तामसी अन्न पूर्ण टाळायचे. एकाच जागी किंवा ठराविक वेळी बसून वाचन करायचे, लवकर प्रचिती भेटते. वाचनापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा किमान 1 माळ तरी जप अवश्य करा. तर या प्रकट दिनी स्वामींच्या आशीर्वादानं हे सुंदर पारायण नक्की करा. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्समध्येही विचारा मला. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत, दत्तगुरु महाराजांचे जे कोणी भक्त असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण हे पारायणही तुम्ही करू शकता. जसंच तुम्ही गुरुचरित्राने किंवा स्वामीचरित्र सारामृताने फलप्राप्ती करू शकता, तसंच तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृताचं सुद्धा पारायण करू शकता. त्याचं सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. गुरुचरित्र एवढं याचे मोठे अध्याय नाही आहेत, छोटंच पुस्तक आहे, ते लगेच संपून जातं. पण मनोभावे जर हे पारायण तुम्ही केलं तर त्याची फलश्रुती तुम्हाला 100% होते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.